पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी आणि अशा उमेदवारांसाठी ज्यांनी टेट 2025 दिलेली आहे आणि शिक्षक भरतीची वाट पाहत आहात. महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरतीची पदं वाढणार आहेत. बरं, नुसती वाढणार नसून जवळपास 6,304 गावातील उमेदवारांना संधी मिळणार आहे पोर्टलद्वारे शिक्षक होण्याची. आणि हा जो जी आर आलेला आहे तो जेव्हा आला त्यावेळी मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे स्वतः मंत्रालयात होते आणि हे व्हेरीफाय करून घेतलेलं आहे शालेय शिक्षण विभागाकडे की या जागा पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहेत का, आणि तिकडून आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. यू आर राईट मित्रांनो, पेसा शिक्षक भरतीला मान्यता मिळालेली आहे. इवन पेसा विभागातील 17 संवर्गातील पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. तो जी आर काय आहे बरं, ती पदं येणार आहे ती जवळपास 13 जिल्ह्यातील उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे. त्या जिल्ह्यामध्ये सध्याची स्थिती काय आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना त्याचा बेनिफिट होणार आहे आणि ही जी पदं आहेत ती पोर्टलद्वारेच का भरली जाणार आहेत, आणि अर्थातच जो हा व्हिडिओ पाहत आहे त्याचा कसा फायदा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये शासन निर्णय सुद्धा पाहून घेऊया. एक शॉर्ट टाकला होता मित्रांनो चॅनलवरती आणि त्याच्यावरती बरेच उमेदवार विचारत होते की मॅडम पोर्टल शिक्षक भरती संदर्भातली तुम्ही माहिती सांगताय, बट आमच्या मनामध्ये शंका आहे की या जागा आहेत त्या पोर्टल शिक्षक भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत का. तर यस मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी तुमच्याच मनातलं आहे बरं का. याच पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट 2025 मधून ही पदं भरली जाणार आहेत. चला तर फटाफट जी आर पाहूया. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा आणि यस, स्टे कनेक्टेड. डोंट फॉरगेट टू ऑन द नोटिफिकेशन फॉर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. लेट्स गेट स्टार्टेड. हा जी आर तुम्ही पाहत असालच आणि तुम्हाला हवं असेल ना तर टेलिग्राम चॅनलवरती आपला नक्कीच मिळून जाईल. या 13 जिल्ह्यामध्ये या जी आरचा फायदा होणार आहे आणि त्यांना मात्र शिक्षक भरतीमध्ये त्यांचं नशीब खुलणार आहे. त्याच्यामधले आहेत पुणे, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. आता मला असं वाटतं 11 फेब्रुवारी 2026चा हा जी आर आहे आणि अर्थातच या जी आरनुसार पोर्टलद्वारेच ही शिक्षक भरती होणार आहे. नुकतंच सांगितल्याप्रमाणे याच्यावरती आता शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे. आता मित्रमैत्रिणी, आपण हा जी आर पाहूया. त्याचे प्रोज अँड कोन्स काय आहेत, फायदे आणि तोटे सुद्धा आहेत बरं का, ते सुद्धा आपण पाहूया. त्याच्या अगोदर याचा जो फायदा आहे तो 2,895 ग्रामपंचायतीला आणि जवळपास 6,000+ गावातील उमेदवार, 59 ब्लॉक्समधील उमेदवार, विभागातील उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. आता मित्रांनो, आपण हा जी आर पाहत असताना याची थोडी पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे आणि पोर्टल शिक्षक भरतीतून किती पदं भरली जातील, कसा फायदा होईल हे सुद्धा तुमच्या लक्षात येईलच. तर मित्रांनो, तुम्ही या 13 जिल्ह्यातले असाल ना तर तुमचा जिल्हा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायला विसरायचं नाही बरं का, कारण हे केवळ तुमच्यासाठी चाललेलं आहे आणि तुम्ही शिक्षक व्हावं यासाठी हा आपला प्रयत्न आहे. पेसा क्षेत्रातली जागा याव्या त्यासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण नेहमीच अग्रेसर होतो आणि उमेदवारांच्या सर्व जे प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आणि आता आपण जी आर पाहतोय 11 फेब्रुवारीचा. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 17/11/2025ला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आणि अर्थातच त्याच्यासोबतच 6 ऑक्टोबर 2025ला 50% शिक्षक भरती करावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा सतर्कता दाखवली होती आणि आता त्याच्यानुसार हा शासन निर्णय पारित झालेला आहे. शासन निर्णय पाहत असताना बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहेत बरं का, की या शासन निर्णयानुसार 50% जागा आहेत त्या खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. मग खुला प्रवर्ग म्हणजे कोणता? पेसा क्षेत्रामध्ये खुला प्रवर्ग असतो का, तर तो कोणत्या अंतर्गत असतो ते सुद्धा आपण इथं आता मित्रांनो पाहत आहोत. तर आता हा शासन निर्णय तुम्ही पाहत असालच, त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी हे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. इथं ज्या तुम्हाला आत्ता नुकत्या ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा इथं मेन्शन केलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील.
आणि त्याच्यानंतर जो पहिला याच्यानुसार जो काही मुद्दा लागलेला आहे तो म्हणजे असा की अनुसूचित जमाती म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील जे उमेदवार आहेत, अनुसूचित ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50पेक्षा अधिक आहे. आता 50पेक्षा म्हणजे कसं, ह्या क्षेत्रामध्ये हे संवर्ग आहेत लक्षात घ्या, आणि याच्या अंतर्गत ही सगळी पदभरती होत असताना त्यानुसार ही संख्या ठरली जाते. तर आता तिथं कसं आहे, तर तिथं कशी पदे भरली जाणार आहेत, तर त्याच्यातून 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत. त्यामुळे 50% पेसा विभागातून भरण्यात, ज्याचं ते विभाग आहे त्याच्यातून भरण्यात येणार आहे, आणि 50% याच जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातून भरली जाणार आहेत. आता खुल्यामध्ये सुद्धा कोण कोण मोडतं ते आपण पुढे पाहणार आहोतच. बघा मित्रांनो, दुसरा मुद्दा काय सांगतो, ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या 25पेक्षा कमी आहे आणि अशा सर्व गावांमध्ये, आता आपण ऑलरेडी गावं तुम्हाला सांगितली आहेतच, त्यानुसार सरळ सेवेच्या, आता इथं सरळ सेवा जरी मेन्शन केलेलं असलं आणि पोर्टलवरती जरी मेन्शन केलं नसलं तरी सुद्धा आपण मंत्रालयातून पाठपुरावा केलेला आहे. सरळ सेवेअंतर्गतच पोर्टल भरती येते, परंतु तो एक्झॅक्टली त्याचा भाग नाही आहे, ती वेगळी ऑथॉरिटी असते ऑर्गनाईज भरती करणारी, आणि त्याच्यानुसारच ही सगळी पदं भरली जाणार आहेत. एकूण रिक्त पदापैकी 25% अनुसूचित जमाती प्रवर्गातून आणि 25% अनुसूचित जमाती प्रवर्गातून व वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% पदे खुले प्रवर्गातून भरण्यात यावीत. आता याचं जे पूर्ण बायफर्गेशन आहे ना मित्रांनो, तो व्हिडिओच्या पुढे पुढे आहे, ते तुमच्या लक्षात येईलच. म्हणजे लोकसंख्येनुसार इथं प्रपोर्शन दाखवलेलं आहे, हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता तिसरा मुद्दा आपण पाहतोय, त्याच्यानुसार जी पदं येतात ते पहा. त्याच्यानुसार 50% पदं अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत व त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अ प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे. चौथा मुद्दा आहे, ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदं अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहे त्या पदांना परिशिष्ट ब प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावं. नेक्स्ट बघा, पाचवा मुद्दा आहे, 25% पदं अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहे आणि त्या क्षेत्रातील छोट्या संवर्गांना परिशिष्ट क मध्ये आरक्षण देण्यात यावे. परिशिष्ट या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला आहेत, कारण ते जी आर मध्येच मेन्शन केले. सहावा महत्त्वाचा मुद्दा आहे, पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवताना जो 5/10/2024 रोजीचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार काही उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. मानधन तत्व, ठराविक मानधन देण्यात आलं होतं. त्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी आणि उर्वरित पदे आहेत ती भरतीची प्रक्रिया सुरू करायची आहे. आता बघा, शिक्षक भरतीमध्ये सुद्धा पवित्र पोर्टल अंतर्गत जरी भरती झाली 2022ची, तरी सुद्धा पेसा क्षेत्रामध्ये मानधन तत्वावर शिक्षक भरती झालेली आहे आणि त्यांचा पहिल्यांदा विचार करायचा आहे, आणि त्यानंतर जी उर्वरित पदं आहेत त्यांना मात्र शिक्षक भरतीमध्ये, अर्थात प्रत्येकच सरळ सेवा आहे, तलाठी भरती, बाकी ग्रामसेवक भरती, आरोग्यसेवक भरती, याच्यामध्ये त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे जे पेसा क्षेत्रातील जे मानधन तत्वावरती काम करत आहेत त्यांची तर आता बल्ले बल्ले आहे, कारण त्यांना आता संधी इथं मिळालेली आहे. पुढचं आपण पाहतोय, त्याच्यामुळे सदर कार्यवाही अर्थातच काही न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, त्यांचा सुद्धा जी भरती आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील कार्यवाही त्या विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी सूचना करून प्रशासकीय विभागांना त्यांच्या स्तरावर नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात यावे. त्यामुळे पोर्टल शिक्षक भरतीचा पेसा संदर्भातला सुद्धा जी आर लवकरच तुम्हाला आलेला दिसेल. आणि यस मित्रांनो, या 13 जिल्ह्यातल्या उमेदवारांची मात्र आता एक चांगली संधी त्यांना चालून आलेली आहे आणि त्याचा ते लाभ घेतील, यात शंकाच नाही आहे. बरं, जे परिशिष्ट होतं ते सुद्धा आताही दिलेलं आहे बघा. परिशिष्ट अंतर्गत अनुसूचित जमाती अंतर्गत बिंदू इथं दाखवलेले आहेत आणि राखीवचे बिंदू इथं सुद्धा 50% कुठले आहेत आणि 50% राखीव म्हणजे खुला वर्गाचे बिंदू कोणते आहेत, बिंदू क्रमांक, त्याच्यानुसार त्यांनी हे प्रपोर्शन आपल्यापर्यंत दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतोय की परिशिष्ट ब मध्ये सुद्धा कोणकोणत्या कॅटेगरी येतात, त्याची सुद्धा पूर्ण आरक्षणाची टक्केवारी आपल्याला इथं पाहायला मिळते.
आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये परिशिष्ट क सुद्धा इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आता काळजी करू नका बरं का. कारण आता मात्र शिक्षक भरतीला पोर्टल अंतर्गत पेसा विभागातील शिक्षक भरतीला सुद्धा मान्यता मिळालेली आहे आणि त्याचा GR सुद्धा लवकरच आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आणि हो, बॅड न्यूज अशी आहे, जे सांगायचं राहिलं की आतापर्यंत ज्या कोर्टाच्या अधीन होत्या नियुक्त्या त्या मात्र अधीनच ठेवण्यात आलेल्या आहे. तिथं तुम्ही त्या बाबतीचा हा जो निर्णय आहे ते सुद्धा पाहू शकता. बघा इथं दिलेलं आहे की अवमानी याचिका दाखल केल्यामुळे किंवा बाकीच्या काही नियुक्त्या आहेत त्यांच्या ज्या कोर्टाच्या अंतर्गत चालवल्या आहेत त्यांना मात्र सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भातला जो निर्णय झालेला नाही आहे सरळ सेवेच्या बाबतीमध्ये, परंतु शिक्षक भरतीमध्ये मात्र हा अतिशय उत्तम आणि योग्य आणि टाइमली शासन निर्णय आहे. सामान्य प्रशासन विभागाने काढलेला आहे शिक्षक भरतीचा सुद्धा. तुम्हाला या संदर्भातला GR नक्कीच पाहायला मिळेल या चॅनलवरती. त्यासाठी स्टे कनेक्टेड. आणि हा शेवटचा प्रश्न जाता जाता तुमच्या मनामध्ये असेल तो म्हणजे जागा तर येणार आहेत, पोर्टलद्वारे भरती तर भरणार आहे मॅडम, ते कन्फर्म झालं, परंतु टेट शिक्षक भरती पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट 2025मध्ये या जिल्ह्यातल्या किती जागा येतील. आता लक्षात घ्या, या जिल्ह्यातल्या टोटल जागेचा जर सारांश केला तर जवळपास एक 8.5 ते 9 हजार जागा आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण जे शिक्षक ऑलरेडी किंवा बाकीच्या सरळ सेवेअंतर्गत जे काम करत आहेत मानधन तत्वावरती त्यांना परमनंट केलं जाणार आहे. आणि नंतर मात्र ही पदं 50% खुल्या प्रवर्गातून, त्यामुळे खुल्या प्रवर्गाला सुद्धा इथे चान्स मिळालेला आहे. आता पेसा अंतर्गत खुला कोणता येतो तर पेसाच्या क्षेत्रात सुद्धा खुला प्रवर्ग असतो जो पेसा बिलॉंग करत असतो, जो आपण जनरल कॅटेगरी बोलतो. आणि येस, कॅटेगरीनुसार सुद्धा त्यांच्या जागा ह्या भरल्या जातात. त्यामुळे जरी तुम्ही पेसा अंतर्गत जर तुमच्याकडे आरक्षण असेल आणि नसेल तरी सुद्धा ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही आहे. जनरल कॅटेगरीला सुद्धा इथे चान्स मिळणार आहे. परंतु हा टोटल एकंदरीत जागा किती येतील आजवरती आपण इथे तुम्हाला कधीही आकडा सांगितलेला नाही आहे, परंतु आता मात्र सांगावा असा वाटतो याच्यानुसार मंत्रालयातून घेतलेल्या माहितीनुसार. कारण नुकतंच काल मंत्रालयात गेल्यावरती मी जस्ट विचारत होते की हा जो GR आता सध्या तो पब्लिश होत होता त्याच वेळेस मी त्यांना हे सांगत होते की कशा पद्धतीने इथं पदं येतील. तेव्हा त्यांनी सांगितली पदभरती भरपूर रिक्त आहे, परंतु मानधन तत्वावरती सुद्धा तिथं काम करत आहेत. त्यामुळे पोर्टल शिक्षक भरतीमध्ये 2 ते 3 हजार जागा या पेसा अंतर्गत वाढणार आहे. त्याच्याबद्दल शंकाच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि याच्यावरती अजून ऑथेंटिक माहिती घेऊन तुमच्यापर्यंत आपण नक्की येऊ. स्टे कनेक्टेड. सबस्क्राईब केलं असेल, नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि या 13 जिल्ह्यातील उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा.